तुम्हाला ना आज एक किस्सा सांगायचा आहे. किस्सा असा आहे की इंस्टाग्रामवरती आपल्याला बरेच लोक मेसेज करत असतात. तर मी मोस्ट ऑफ लोकांना रिप्लाय देतो आणि त्यातलेही एक चुकून मला एकाने मेसेज केला आणि मी त्याला रिप्लाय दिला, नंबर शेअर झाला. तर कारण की माझे पेशंटसुद्धा असतात जे मला मेसेज करतात मूळव्याच्या औषधासाठी वगैरे. तर मला पण तसंच वाटलं आणि मी त्यांना नंबर दिला. पण भाऊनी सांगितलं, कॉन्टॅक्ट केला, बोलला भाऊ मी कोल्हापूरचा आहे आणि मला पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं, मी पण रिक्षा चालवतो, मला थोडंसं मदत कर. मी बोललं ठीक आहे चालेल, वेलकम. मग मी त्याला मदत केलं, त्यांनी कॉल केले तेव्हा हे केलं आणि एके दिवशी अचानकच भाऊचा मला पहाटे 5 वाजता फोन, किती पहाटे 5 वाजता फोन आणि फोनवर फोन करतोय. अरे पहाटे 5 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत काम करून आणि पहाटे 5 वाजता कसा फोन उचलणार, मी नाही उचललं. पण मी जसा उठलो जागा झालो तर पहिलं त्या भाऊला फोन केला. बघा, पहिलं त्या भाऊला फोन केला, म्हणलं भाऊ मी तर स्वारगेटला आलो आहे, विजू भाऊ. मला बोलला, म्हटलं अरे कसं काय, म्हटलं मला रूम शोधायचं, शिफ्ट व्हायचं, थोडंसं मदत करा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं एवढं लांबून आलं तर आपलं पण एक फर्ज बनतं आहे की आपण त्याला मदत करावं. कोल्हापूरची लोक डेंजर, डेंजर, पक्की राजकारणी. तर मग त्या माणसाने सांगितलं, म्हटलं ठीक आहे चला भेटूया. मग मी सांगेल त्याला ह्या एरियामध्ये जायला. तो बोलला नाही तुम्ही दिवसभर चला माझ्यासोबत चला शोधून द्यायला, काय असेल तुमचं देतो. आता मी सकाळी CNG भरलो धर्मावतला आणि स्वारगेटला MT गेलो होतो भाऊसाठी. आणि MT गेल्यानंतर ना भाऊ बसला, भाऊला स्वारगेट, धनकवडी, गोल टिकडी, अजून काय आंबेगाव पठार, सुखसागर, बालाजीनगर, कात्रज, संतोषनगर, अंजनीनगर, सुखसागर, अजून गोकुळनगर आणि शेवटी जाऊन टिळेकर नगर, एवढ्या सर्व एरियामध्ये फिरवलं. 10 ते 3:30 वाजेपर्यंत CNGच्या 2 गाड्या संपल्या. आणि तुम्हाला माहिती आहे 10 ते 3 वाजेपर्यंत एक रिक्षावाला किती कमवू शकतो हे तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे. पण त्या माणसाने सगळं झालं त्यानंतर त्याला बोललो इथून जाऊ शकतो का, त्या बोललो मला तिथं सोडा, जिथून मला पिकअप केलं तिथं सोडलं. तर मला वाटलं, म्हणलं काहीतरी नाश्ता विस्ता करूया. म्हणलं भाऊचे पैसे पण नको खर्च व्हायला म्हणून मी स्वारगेटच्या बसस्टॉपवरती दालच्या घेतलं आणि ते पण मी देत होतो, पण त्याच्या अगोदर त्यांनी सुट्टे दिले तिथे, बरोबर. पण त्या भाऊला, तो स्वतः रिक्षावाला आहे, एवढं त्याला कळलं नाही की बाबा हा दिवसभर माझ्यासोबत फिरला आहे, ह्याच्या मजुरी याला द्यावं, याच्या रिक्षाचं भाडं याला द्यावं, काय असेल ते, जास्त नाही, थोडं तरी निदान आपल्या मनातून वाटतंय तेवढं तरी 1000-500 नाही तर जेवढं असेल तेवढं तरी द्यायला पाहिजे की नाही. पण तो हात पण नाही मिळवला, सरळ निघून गेला मित्रांनो. याच्यावरनं मला एक गोष्ट कळली की मी असं भरपूर लोकांना मदत करतो पण मी कधी म्हणजे असं बोलत नाही. आणि ही गोष्ट माझ्या मित्र सलमानला माहिती आणि त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ कोल्हापूरचा आहे, त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचेल, बरोबर की नाही. पण थोडीशी माणुसकी नावाची गोष्ट असते. आणि दुसऱ्या दिवशी बोलला मी 2-3 दिवस इथं आहे बोलला आणि दुसऱ्या दिवशी मी कॉल केलं तर कॉलच नाही पिकअप केला. ही कसली माणुसकी. अरे भावा, तुझ्यामुळे ज्यांना खरीच गरज असेल ना त्या लोकांना खरंच मदत होणार नाही. मला माझा मित्र सलमान ओरडत होता त्याचा नंबर दे, मी बोलतो त्याला म्हणून, पण मी नाही दिलं. ही गोष्ट आहे. तर आजच्या नंतरनं अशा लोकांवरती मी अजिबात विश्वास ठेवणार नाही, जेणेकरून आहे ना आपण दुसऱ्यांच्या भल्याचा विचार. आणि आजपर्यंत पण मी आज रिक्षावरती पण आहे ना, तर दुसऱ्यांचं भलं करण्याच्या नादामध्ये मी स्वतःचं नुकसान करून इथं बसलेलो आहे. कसं असतं ना, आपला एक विचार आहे, जर लोकांचं वाईटपणा सोडत नसेल तर आपण आपला चांगलपणा का सोडायचा, हा विचार असतो. पण या विचाराने खूप मोठं नुकसान होतं मित्रांनो. तर कधी कोणाला मदत करताना विचार करून करा. आणि अशा लोकांमुळे आणि अशा फडतूस लोकांमुळे ना खरी गरज असणाऱ्या लोकांची पण मदत होत नाही. हा व्हिडिओ त्या भंगार कोल्हापूरवाल्यापर्यंत पोहोचून द्या. जय महाराष्ट्र.